कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. द्रव्य संचय, धन साठवणे, लोभ असतो माणसाला, पैशाचा लोभ, संपत्तीचा मोह याला म्हटलं जाते. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. द्रव्य जे आहे, पैसा आहे, त्याच्याकडे काळ लागलेला असतो आणि म्हणून त्याचा संगत. कसं पैसा जर हे बँकेतनं पैसे नेता नेता पळवितात, काळ पाठीमागं लागले. बायकांच्या गळ्यात दागिने असले तर ते एकदम ते इकडून पळवून नेतात, काळ पाठीमागं. रात्रीचा दरोडा घालून घरात माणसं असली तर त्याचे मारून टाकतात आणि पैसे घेऊन पळतात. तर हे पैशाच्या पाठीमागं अर्थ पैशाला अर्थ म्हटलं जाते. अर्थाच्या पाठीमागच अनर्थ जोडून गेला असतोय की, म्हणून द्रव्य जे आहे त्याच्या पाठीमाग काळ लागलेला आहे आणि म्हणून द्रव्याची संगत सोडून द्या. आणि संगत थोडी एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, ते शिराळ्याला ते मंदिर आहे ना गोरक्षनाथाचं, तर त्यांचा गुरु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, तर हे दोघेजण एकदा अरण्यातून निघालेले होते. अरण्यातून निघाल्यानंतर चोरांचं भय असतं ना, मग तो पाठीमागं तो मच्छिंद्र जे नाथ होते ते गोरक्षाला म्हणायचे, क्यों गोरक्ष कुछ डर, म्हणजे गोरक्ष, अरे गोरक्षा, काय भीती काय आहे काय इथं. तो म्हणत आहे आपला गुरु असं काय म्हणतोय, तर म्हणला काय नाही, म्हणला काय डर नाही. आणि पुढे गेल्या आणि विचारलं, क्यों गोरक्ष कुछ डर, असं 2-3 वेळी विचारलं. मग पुढे गेलं, एका झऱ्यावर पाणी प्यायला हे थांबले. मग गुरुने आधी पाणी प्यायचं, मग मच्छिंद्रनाथ जाऊन त्या झऱ्यात खाली उतरून पाणी प्यायला लागले. त्या गोरक्षानं मच्छिंद्रनाथाची झोळीवर ठेवून ते गेलते पाणी प्यायला. त्या झोळीत बघतोय तर सोन्याची वीट होती. तर म्हटलं आपल्या गुरुला हे सोनं होतं आणि म्हणून ह्यो डर आहे काय म्हणत होता. मग मच्छिंद्रनाथ त्या गोरक्षानं काय केलं, ती वीट आपल्या ह्याच्याजवळ घेतली, काकत घेतली आणि ते पाणी पिऊन आल्यानंतर हा पाणी प्यायला गेला. आणि पाणी प्यायला गेला आणि ती पाण्याची वीट जी आहे ती त्या झऱ्यात टाकून दिली त्यानं, गोरक्षाने. आणि मग पुढे निघाले. पुढे निघाल्या आणि गोरक्ष मच्छिंद्रनाथाने विचारलं, क्यों गोरक्ष कुछ डर, अरे गोरक्षा काय भीती आहे काय. तर गोरक्ष म्हणला, डर तो पीछे रही म्हणला. डर ही पहिली ती मी, कारण हे ना ती वीट आहे ती पाण्यात टाकलेली होती. तो म्हणला डर तो पीछे रही. आणि मग तर बघितलं तर मग तो म्हणला माझं चूक आहे म्हणला, की सोन्याची वीटचा मी अशा पद्धतीनं स्वीकार करणं आणि सांभाळणं ही मला मोह झाला. ही गोरक्ष तू मला सांगितल्याचे चांगलं झालं, म्हणा ती गेली ती वीट जाऊ देत. तर असं हे मोह, द्रव्याचा मोह पडतो माणसाला आणि म्हणून ते कधीही करू नये. निर्याचे मूळ घालून या मागे, मांडिली प्रसंगे कथा पुढे. ही नरकाचं मूळ आहे. नरकाला जायचं मूळ जे संपत्ती आहे. बघा तुम्ही की अगदी 5-25 रुपये असलं तर थोडंसं जरी असलं तर भाऊ भावाला पैसे देत नाही, भाऊ भावाला वाटणी देत नाही, आईला बघित नाही. आपल्या गावात बघतो कितीतरी बायका तळतळाट करून टाचा घासतात, पोरं त्यासनी काही 5 रुपये देत नाहीत. तर पैशाचा पोरासनी किती मोह आहे सांगा. नरकाला जायची तयारी त्यांची होती, नरकाला जातील म्हणून हे. आता हा पुढं प्रसंग मांडलेला आहे काय तो बघा. आजीच्या प्रसंगे हाची लाभ घ्यावा, पुढील भार देवावरी घाला. तो म्हणजे एकच तुम्ही आता लाभ घ्या,
देवावर भार घालून राहावा, ह्या पैशाच्या नादाला लागू नका. पैसे जर प्रारब्धात असले तर येतात, आणि प्रारब्धात नसले तर कुठेही जावा ते पैसे मिळत नाहीत, धन मिळत नाही. प्रारब्ध म्हणजे नशीब. प्रारब्ध काही न पालटे सोसे, तृष्णेचे हे पिसे वाया विन. प्रारब्ध जे आहे ते किती, एखाद्यानं काही न करता संपत्ती घरात येते, काही न करता. आणि एखाद्यानं कितीही प्रयत्न केला तर सगळा तोटा, जाईल तिकडे वाट. म्हणजे एखादा मिडास राजासारखा असतो. पूर्वी ग्रीसमध्ये मिडास नावाचा राजा होता. तो मिडास राजा ज्याला हात लावेल ते सोनं व्हायचं, हात लावेल ते सोनं व्हायचं. आणि काही आपले राजे आहेत करंटे, की हात लावेल ती राखून ठेवायची, असे लोक आहेत. आणि हा तो मिडास राजाला आनंद झाला की मग मी हात, त्यानं देवाखंड वर मागून घेतला, मी हात लावेल त्याला सोनं झालं पाहिजे. आणि मग हात लावला, त्यानं आपल्या बायकोला हात लावला, ती सोन्याची पुतळ्याहून बसली तिथं. आता काय करायचं, पंचायत. नंतर त्यानं काय केलं, तो गेला त्याला पाणी प्यायला गेला, तर ते पाण्याचा पेला ते सगळं सोन्याचं नरड्यात अडकला, ते सोनं गठ्ठ्या हा करून मारला तो. तर हे प्रारब्धात आहे तेवढं मिळतंय, जास्त काय अशी गडबड करू नये. तुका म्हणे घेई राहे ऐसे धन, सादर श्रवण करून या. की कायम राहील असं हे कराय. तृष्णेचे हे पिसे, पिसे म्हणजे भूत आहे, तृष्णा म्हणजे हाव, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, अशी हाव असते की सगळी. हे जरी सोनं मेरू पर्वत आहे एवढं सोनं मिळालं तरी माणूस शांत बसत नाही. त्याला वाटतं आणखी एखादा मेरू पर्वत एवढे मिळते काय बघूया. कशाला की आपण हे म्हणतो की ही जी तृष्णेचा पिसा आहे ते लीज टॉलस्टॉय जो झाला रशियन संत, त्याची कथा आहे की ती कथा अशी आहे की देवलोकावरून एकाला शाप झालता, आणि शाप झालेला माणूस खाली पृथ्वीवर आला. आणि तो शाप झालेला माणूस पृथ्वीवर आल्यावर तो एका चांभाराच्या घरात कामाला राहिला आणि चपला वगैरे करायचं काम करत होता. आणि तो चपला करायचं काम करत असताना एक दिवशी त्या गावातला मोठा श्रीमंत मनुष्य त्याच्या घोड्याच्या गाडीतनं आला तिथं. आणि त्यानं रेन डिअर म्हणून असते तिकडे रशियाच्या बाजूला, रेन डिअर नावाची हरणं असतात. त्या रेन डिअरचं त्यानं तांबडं घेऊन आणला, त्याची शिकार करून त्याचं तांबडं आणलं. आणि ह्याचं मला चप्पल करून दे म्हणून तो लागला. मग ते त्या चांभारानं आपल्या गड्याला दिलं. गडी म्हणजे देवदूत होता. ते गड्याकडे दिल्यावर तो सांगायला लागला, तो श्रीमंत माणूस म्हणला, चांगलं कर, हे अनेक दिवस टिकलं पाहिजे आणि असं सगळं मन लावून कर म्हणून त्याला दम दिला त्यानं. मग तो माणूस तो माणूस जो गडी होता तो हसला, फक्त हसला. लोक म्हटले, मी सांगतोय तुला काय आणि तू हसतोस काय म्हणला. म्हणून तो गेला तसाच. आणि संध्याकाळी पुन्हा माणसं आली तिथं. ते चामडं जे केलेलं आहे तर ख्रिश्चन लोकांच्या मध्ये दफन करताना त्याच्या पायात चामडं बिमडं सगळं ते पायता सगळ्यांना स्वच्छ धुवून वगैरे करून ती पेटीत घालून ते सगळं पुरतात. तर तो संध्याकाळी तो मनुष्य आला आणि म्हणला, ते दुपारी जे हे तुला जे हे दिलेलं आहे, चामडं दिलं आहे, त्याचा शवपेटीमध्ये ते त्याला जोडा करायचा असते, तसलाच जोडा करून दे म्हणा. अगदी साधा जोडा असतो शवपेटीतला. आणि मग तो चांभार म्हणला, अरे तू दुपारी का हसलास? तर म्हणला, तो काय म्हणला,
4 वर्षे 5 वर्ष टिकल असा जोडा म्हणून तुनं हे केलं आणि संध्याकाळी तू मेलास म्हटला. हे काय आहे? म्हणून तृष्णा जे आहे तिचं पिसं जे पाठीमागं ते लावू नये. बंगला बांधायला सुरुवात करतो आणि लगेच मरतो ते हे घेत नाही. आणि त्याला सांगतात चांगला 100 वर्षे चांगला होईल असा बंगला बांध. कसाच नाही ते हे करायचं, जसा होईल तसा करावा. परंतु हे जे वेळ आहे, पैशाचं वेळ आहे, ते फारसं देऊ नये. तुका म्हणे घेई राहे ऐसे धन, शिल्लक राहील कायम असं धन घ्या. कायम शिल्लक कोणतं धन राहते? सादर श्रवण करून या. देवाच्या कथेचं कीर्तन जे आहे ते कीर्तन ऐका आणि ते मग ते टिकल असं जे धन आहे ते त्यातून मिळते. चिरकाल टिकल असं धन जो परमेश्वर त्याची प्राप्ती होते. मानावया जग व्हावी द्रव्य माया, नाही हे माझी या जीवा चाड. पैसे जगानं मानायचं असलं तर काय पाहिजे? द्रव्य माया पाहिजे, पैसे पाहिजे. मग त्याला पुढे येऊन बसा म्हणतात. जोवर पैसा तोवर बैसा. पैसा असेल तर मग इथं बसा, नाहीतर लावा इथं. त्या पानाच्या डावात बसायचं नाही, पायताना मारून बाहेर घाली त्यात. मानावया जग व्हावी द्रव्य माया, तुकाराम म्हणतात, परंतु नाही हे माझी या जीवा चाड. मला मात्र हिची काहीच जीवा इच्छा नाही. माझ्या जीवाला काही हिची इच्छा नाही पैशाची. मला काय जगात मानायची गरज नाही आणि मला पैसे नको आहेत. असा साधू आहे. असा साधू 300-400 वर्षात 1000 वर्षात कसं ते झाला का असा साधू? म्हणून तुका आकाश आहे एवढा मोठा आहे. तुझ्या पायासाठी केली आरा अनोख, आता काही एक नको तुझे. तुझ्या पायासाठी म्हणजे तुझ्या पायाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तुझ्या पायाजवळ विश्रांती केलेली आहे. आराणूक म्हणजे विश्रांती केली आहे. आता मला काहीही नको आहे दुसरं. तुकाराम म्हणतात, करुणिया कृपा करी अंगीकार, न लवी उशीर आता देवा. देवा माझ्यावर कृपा कर, माझा तू स्वीकार कर आणि आता ह्याला काय उशीर लावू नकोस. नवे सात काही कळ आले मना, म्हणून वासना आवरली. खरं ह्यातलं काहीच नाही. हे संपत्तीचा मोह, संपत्तीचं हे काही खरं नाही. म्हणून मी ही वासना आवरली. हे पाहिजे ते पाहिजे ते सोडून दिलं सगळं. तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी, माझी कृपा निधी पाव व्हावे. तुकाराम महाराज म्हणता, देवा आता माझं मनोरथ पूर्ण करा. काय माझं मनोरथ आहे? तर तुझ्या पायाची प्राप्ती व्हावी हे मनोरथ आहे आणि हे मिळवायला लागा. मुद्दल जतन झाले मग लाभाचे काय आले. मुद्दल तरी राहावं, मग काय लाभ वगैरे व्याज बीज काय मिळायचं ते नंतर मिळून दे. तर मुद्दल तरी शिल्लक राहायला पाहिजे. घरी देऊन अंतर गाठी, राखा पारिख्या न सुटे मिठी. भक्तिभावाने मनोमंदिरात देवता जतन करा. परके जे कोणी कामक्रोध आहेत त्यांच्या तडाख्यातून वाचावे म्हणून घट्ट भावनिष्ठा ठेवा. घाला पडे थोडीची वाटे, काम मैंदाचेच पेटे. कामक्रोध जे आहेत त्यांचा घाला पडेल म्हणून नीट रक्षण करा. तुका म्हणे वरदळ खोटे, फासे अंतरीच्या कपटे. तुकाराम महाराज म्हणतात, वरवरची सोंगे काढून फसविणारे, खोटे फासे टाकणारे अनेक जण असतात. त्या सर्व कपटापासून तुम्ही धनाचे, मनोमंदिरातील देवाचे रक्षण करा. की देवाचं रक्षण करा. बघा की आता सांगतात दाम दुप्पट होते म्हणून लगेच पैसे देतात आणि दुप्पट नाही ते मुद्दल बी जाते निघून. आणि मग बोंबाबोंब सगळी, माझं असं फसलं. तुझं फसलं नाही, तुला दुप्पट पाहिजे होतं ना, घे की दुप्पट काय आहे ते. असे खपट फसविणारे, प्रत्येक व्यवहारात असे फसविणारे लोक असतात. आपल्याकडे येतात हे सागवानाचं झाड लावा आणि मग मोठाच्या मोठा असा सूटच्या सूट मोठा होतो 15 वर्षानं.
आणि मग आता आता आम्हाला 100 रुपये देऊन हे झाड घ्या. मग मी त्याला विचारलं की 15 वर्षानं तुझी माझी गाठ कुठशी पडणार तेवढं सांग. तो आता निघून जाणार आणि मग 15 वर्षानं त्याला सध्या आपल्याला आठवण बी राहत नाही, काही नाही, पैसे तेवढे निघून जातात. पण माणसं विचारच करीत नाहीत. मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेन. तुकारामानं काय केलंय, माती किंवा दगड ह्याला जेवढी किंमत आहे तेवढीच पैशाला किंमत तुकाराम देतो. आपले ते कोण पर देणे, आणि आपला परका असा भेदभाव त्याच्याजवळ तुकारामाजवळ नाही. धनासीच धन करी आपण जतन, पैशाचं रक्षण पैसाच करतोय. म्हणजे पैसा असला की त्याच्या रखवालीला मग आपण पहारेकरी वगैरे ठेवतो. धनाचं रक्षण धनच करीत असतं. चुकलिया ताळा वाती घालून बैसे डोळा. जर संध्याकाळी म्हणजे हिशोब जर दिवसभर केला बँकेतला किंवा कुठलाही, तर तो 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 जर हिशोब चुकला तर दुऱ्या काळामध्ये वात लावायची, समयीची वात लावायची, ती डोळ्यात बसायची, हिशोब कुठं चुकलाय तो. तर ते एकनाथ महाराजांचे जे गुरु जनार्दन स्वामी होते, तर ते असेच हे करत असलेले होते. रात्रीचं एक पै चुकली ती, आणि ते सगळे हिशोब सगळे लिहित होते. हिशोब एक पै चुकली ती, आणि रात्री 3 वाजता ती हिशोब पै सापडली त्याला. जुन्या त्या हिशोबात चुकामुक झाली ती सापडली. सापडल्यावर काय करावं, सापडल्यावर त्याने टाळी वाजवली, जरा आता हिशोब गावला म्हणून. तोपर्यंत त्यांचे गुरु आले, जनार्दन स्वामी म्हणून त्यांचे गुरु. ते म्हटले, अरे एका पैसाठी रातभर जागत बसलास आणि देवासाठी जरा जागला असता तर काय झालं असतं. तसं वाती घालून डोळ्यात वात घालून तो ताळा जो आहे तो वात तो रातभर तो ताळा बघित असतो. तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. त्याप्रमाणे तुम्ही चित्तात जागृत ठेवा आणि देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. निक्षेपिले धन तेथे गुंतले मन. निक्षेपिले म्हणजे पुरून ठेवलं, पैसे पुरून ठेवलं की मग तिथं सारखं लक्ष जातं, तिथं कोण आहे काय, उकरले कोणी काय, सगळं आहे का, असं. निक्षेपिले धन तेथे गुंतले मन. नाशिवंतासाठी तुका म्हणे करसी आटी. हे सगळं नाशिवंत आहे, आणि ह्यासाठी तू आटापिटा कशाला करतोय, काय गरज आहे करायची, असं तुकाराम म्हणतात. उजळीता उजळी दीपिकाची वाती, स्वयंबदे जोथी हिऱ्या अंगी. की ह्या दिवे जे आहेत ते दिवे लावायला लागतात, त्याला काड्याची पीठ लावून ते दिवा लावावा लागतो. परंतु हिरा जो आहे तर त्याला काही लावायची गरज नाही, तो आपोआप ठेवला, रात्रीचं ठेवला तरी असा चकाकतोय. रात्रीचा प्रकाश तेवढ्या बाजूला प्रकाश होतोय, असा हिरा असतोय. स्वयंभ म्हणजे स्वयंभू, आपोआप स्वतःच तो हिरा चमकत असतोय. एकी महाकष्टे मिळविले धन. काही लोकांनी पुष्कळ कष्ट करून पैसे मिळवलेले असतात. एकाशी जतन दैव योगे. आणि एकाला भाऊसारख्याला आपोआप ते दैवानं सगळं प्राप्त होते काय, आणि एकाला कष्ट करून सगळं मिळवायला लागते. परिमळे केले चंदनाचे चिन्ह. परिमळे केले चंदनाचे चिन्ह, निवळीते भिन्न गाढवतो. चंदनाचा सुवास आणि परिमळ म्हणजे सुवास आणि परिमळ हे दोन्ही बरोबरच असतात. पण सुवास एका बाजूला काढायचा आणि चंदन एका बाजूला काढायचं, चालते का, नाही चालत. ते त्याची निवड करणारा जो असतो तो गाढव म्हणायला पाहिजे, दोन्ही एकच आहे. तुका म्हणे जया अंगी हरी ठसा, तो तरे सहसा वंद्य होय. तुकाराम महाराजांच्या ज्याच्या अंगामध्ये श्रीहरीचा ठसा उमटलेला आहे तो संसारातून भवसागरातून तरुण जातो आणि जगात वंद्य होतो, असं सांगितलेलं आहे. आता पुढचा विषय आहे दिगंबर.
दिगंबर. दिगंबर म्हणजे काय? दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच वस्त्र म्हणजे काय? पूर्ण नागळा असं त्याला म्हणायचं. नग्न अवस्था. दिगंबर असे लोक आहेत. जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर असे हे आहेत, पंथ आहेत. म्हणजे एक पांढरं वस्त्र नसणारे काही जैन आहेत आणि काही जैन साधू जे आहेत तर ते वस्त्रच अंगावर घालायचं नाही असे जैन साधू आहेत. दिगंबर म्हणतात त्याला. पाणीपात्र दिगंबरा हस्त करा सारिखे. दिगंबर जे साधू आहेत ते वस्त्र त्याच्या अंगावर नसतंय आणि हातात हात हेच पाणी पात्र. पाणी प्यायचं झालं तर हातानंच प्यायचं पाणी. खायचं झालं तर हातानंच काय गावलं ते खायचं. काही साहित्य त्याचा ते थाटली अमुक तमुक काय जे ठेवायचं नाही. पाणी प्यायला भोपळा वगैरे असं काही घ्यायचं नाही. पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारिखे. आवश्यक देव मनी चिंतनीचा आदर. त्यांच्या चित्तात सतत ईश्वराचे चिंतन चालू असते. भिक्षा ही त्यांची कामधेनू असते. भिक्षा कामधेनू ऐसी अवकाशी शयन. आणि झोपायचं झालं तर सगळं आकाशाखालीच झोपायचं, अंगावर काय नाही. पांघरुणी तुका दिशा केला वास अलक्षी. तुकाराम महाराज म्हणतात अशा दिगंबर साधूंनी दिशा पांघरलेल्या आहेत. म्हणजे काही अंगावर वस्त्र घेतलेलं नाही आणि अलक्षशा परमेश्वराचा जवळ त्यांनी वस्ती केलेली आहे. आता दिवाळे म्हणजे जुन्या काळामध्ये सावकार लोक जे आहेत ते फार तोटा झाला की आपल्या दुकानाच्या दारात रात्रीचा एक तांबडा दिवा लावत आणि पळून जात. म्हणजे समजावं दुसऱ्या दिवशी की ह्याचं दिवाळ निघाले, आता पैसे बुडलं. कोण पैसे मागायले त्याचे कळावं की आता ह्यानं दिवाळ काढले, आता काय पैसे मिळणार नाही. तर निघाले दिवाळे झाले देवाचे वाटोळे. तो म्हणते देवानंच दिवाळ काढले, देवाचे वाटोळे झाले असं तुकाराम म्हणतोय. आता वेचू नये वाणी विचारावे मनीच्या मनी. का देव मला द्यायचं असं ते दिना झालाय म्हणून उगाच मागीत कशाला बसायचं. माझ्या मनालाच विचार करतो देवानं माझं जे द्यायचं आहे ते दिना झालंय. दिवाळ निघाले, देवाचं वाटोळं झाले. गुंडाळलेली पोती भीतरी लावेली वाती. आणि याने दुकानात मालाची सर्व पोती गुंडाळून ठेवली आहेत, रिकामे पोते, आणि आत तांबडा दिवा लावून ठेवलेला आहे. तुका म्हणे खरा ऐसा आहे माझी घरा. तुकाराम म्हणतात आता असा हा देव आमच्या हृदयात बंदिस्त करून कायम राहील असं करा. आता द्विभार्या म्हणजे एका पुरुषानं म्हटले त्याचं एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. एका माणसानं 2 बायका केल्या की पाप त्याच्या घरात शिरलं म्हणून समजावं. बघा तुम्ही आतापर्यंत सगळं शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा त्या बायका राजा लोकांना ते करणं भाग असतं. पण त्यांच्यामुळं ते ह्याचा पोरगा संभाजी गादी बसाय का राजाराम गादी बसाय. घरात वाट लागली, औरंगजेब बादशाह आला तिकडं काही लक्ष नाही, वाट लागली, सगळी साम्राज्याची वाट लागली. तसंच घरातही असं होतं. परवा तर सांगली कुठे ते कोल्हापूर इचलकरंजीतनं बातमी आली की सावत्र म्हणजे बायको ती मरलेली होती त्याची, आणि सावत्र ती मुलगी होती 12-13 वर्षाची. तर ती सावत्र जी आई होती तिनं आणि त्या बापानं त्या 13 वर्षाच्या मुलीला ठारच मारली. काय माणसाची प्रवृत्ती काय असेल ती. म्हणून हे पाप आहे. पापाच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे. तर हे 2 बायका करणे काही गावातली चाली आहेत, भिकारचोट चाली आहेत. ही 2 बायका करायच्या काय गाढवासारखे वागत असते. त्याच्यामुळे सुख होत नाही त्या घरात इतकं वाट लागते त्या घराची. कधीही 2 बायका करू नये. पाप न लगे झुंडावे लागन तेने तेथे जावे. पाप कुठं आहे म्हणून दिवावर जाऊन हुडकीत बसायची काय गरज नाही. जिथं 2 बायका आहेत त्या घरात जायचं. हे पाप इथं हाय बघा किती बळ तेवढं.
काही दुसरा विचार नलगे करावा ती फार. काय दुसरा विचार करायचा झाला नाही. पाप इथं आहे, नक्की आहे. समजा असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी. आणि पाप कुठं असतंय? जो लबाड बोलतोय, असत्य बोलतोय, तिथे एक पाप असते. जसं एका पुरुषानं 2 बायका केले की त्या घरात पाप असते, तसं जो असत्य बोलतोय तिथे ते पाप असतं. सत्य बोले मुखे तेथे उचमळती सुखे. हो, ऐका, हे तुमच्या तोंडानं सत्यच बोलला पाहिजे, लबाड बोलायचं नाही. उगीच प्रत्येक गोष्टीत लबाड बोलायचं नाही. सत्य जर बोलाल तर उचमळती सुखे. सुखात सुख उचमळून जातात. म्हणजे उचमळणे म्हणजे उतू जायला पाहिजे, एवढं सुख प्राप्त होते. सत्य तोंडाने बोलायला लागते, सत्य तोंडाने बोलायला लागते. ते बंगालमध्ये 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1901 साली कलकत्ता म्हणून शहर आहे, त्या ठिकाणी एक कॉलेज होतं. आणि त्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थी शाळा शिकत होता, कॉलेज शिकत होता. आणि तिकडून 11 वाजता शाळा सुरू होणार, तो मुलगा त्या शाळेच्या कॉलेजच्या दारात उभा होता. तिकडने एक भरधाव मोटार आली, एका माणसाला त्यानं उडवलं आणि तो माणूस मेला. मग कॉलेजमध्ये जो विद्यार्थी शिकायला होता, त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यानं ते पाहिलं. पोलिसांनी पंचनामा केला आणि पोलीस चांगले प्रामाणिक पोलीस होते. आणि तो खटला तयार झाला. खटला तयार झाल्यानंतर तो कॉलेजचा जो मुलगा होता, कॉलेजचा मुलगा, तो त्याच्याकडं तो ज्यानं ते मोटार, ज्याची मोटार होती, ज्यानं धडकली ती, तो आला आणि म्हणला, तू साखर कशी बाळ देणार? तर तो म्हणला, मी आहे तसं देणार. तर म्हणला, तशी देऊ नकोस, मी काय बघितलेलं नाही, मला काय माहीत नव्हतं, मी तिकडे गुटखा खायचो, असं काहीतरी म्हण. तर तो म्हणला, मी ते काय सांगणार नाही, मी जसं आहे तसं सांगणार. मग त्यानं सत्य सांगितलं. सत्य सांगितलं, मग त्या मोटार मालकाला, जो मोटार चालणार, त्याला शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतर हा जो मुलगा होता, तो कॉलेजच्या पुढच्या परीक्षेमध्ये नापास झाला. का नापास झाला? तर तो अपघात केलेला होता. तो प्रोफेसर, त्याचा प्राचार्य होता, प्राचार्यानं अपघात केला. आणि तो मुलगा जो होता त्याचं नाव बिधनचंद्र रॉय. आणि तो बंगालचा पहिला मुख्यमंत्री होता. 1947 साली मुख्यमंत्री होता. 1962 पर्यंत मरेपर्यंत तो एकटाच मुख्यमंत्री होता. रोज असे बोंबाबोंब, ह्याचा मोर्चा आला आणि त्याचा आला नाही. लोक म्हणायचे, अरे हा सत्य आहे, हे सुख होतं उचमळून जात आहे, हा सत्य आहे, स्वप्नात सुद्धा कधी लवाड बोलणार नाही, हा असलाच मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे. तर सत्य बोले मुखे तेथे उचमळती सुखे. तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी जवळच लाभ किंवा हानी. सत्य बोललं तर सुख मिळतंय, असत्य बोललं तर दुःख पदराला येते. जवळच अगदी हे आहे, काय तुम्ही करायचं ते करा. आता दुर्गुण जे आहेत, कोणते कोणते दुर्गुण, अवगुण, त्यांची निंदा करणं हा विषय आहे. 211 नंबरचा हा विषय आहे. अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती. अवगुण जे आहेत त्यामुळं सगळी फजितीच होईल. वाईट अवगुण कोणकोणते, जे जे अवगुण असतील ते, दुर्गुण असतील त्या दुर्गुणामुळं फजिती होते. दुर्गुणाच्या अंगात फजितीच करण्याची तिडूम भरलेली असते. नाही पात्रा सवी साड प्रमाणते फिके गोड. तर भांड कसलं आहे ते बघू नका. तर त्या भांड्यामध्ये जे काय भरलेलं, जे त्यात आत जे पक्वान आहे, त्यामध्ये जर मीठ नसलं तर फिकं असतं. ते मीठ नसलं तर काय उपयोग? तसं दुर्गुण जे जर तुमचे असले तर त्याच्यामध्ये काय उपयोग आहे? ते आतील पक्वान रुचकर किंवा अळणी किंवा कडू किंवा गोड आहे ते बघा. तुम्ही ते नुसतं भांडं बघू नका. विष तांब्याच्या
पवित्र धातूच्या वाटीमध्ये काठोकाठ भरले. विषतांब्या वाटी, तांब्याची वाटी आहे, पवित्र वाटी आहे तांब्याची, समजलं ते देवपूजेला वापरतात ते. तांब्या वाटी भरली लावू नये ओटी, तांब्याच्या वाटीत असली, सोन्याच्या वाटीत आहे म्हणून विष आहे ते पिऊन चालेल का? तसं असे दुर्गुणी माणूस आहे, दुर्गुण आहे, त्याचं तोंड सुद्धा बघण्यात अर्थ नाही. तो कशातही करून देतो, अंगावर कपडे घालून चांगला येऊ देत, सजून नटून कापडा दागिना अंगावर घालून येऊ देत. तर विष तांब्या वाटी भरले लावू नये ओठी. तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग व्हाव. तुकाराम म्हणतात शुद्ध भाव चांगला, वर्व ईश्वर भक्तीचं सज्जनपणा सोंग दाखवायचे काय गरज नाही. सोंग वाव, सोंग म्हणजे फुकट आहे, वाव म्हणजे फुकट आहे. अंगी ज्वर तया नावडे साखर. जर अंगात ताप असला तर साखर खाताना कडू लागते, अन्न खाताना कडू लागते. आणि जन तो इतर गोडी जाणे, आणि इतर लोकांना मात्र गोड साखर गोड लागते. एकाचे तोंडी पडिली ते माती, अवघे ते खाती पोट भरे. एकाला ते साखर जर खायला लागलं तर माती खाल्ल्यासारखं वाटतंय, आणि बाकीचे पोटभर जेवतात. चारिता बळे येत असे दाती. मुद्दाम जर चारायला गेलं तर दातात येते, म्हणजे त्याला नको असं होते, दात इकडे तिकडे करते. मागून या घेती भाग्यवंत. पण जे भाग्यवंत आहेत ते ही साखर मागून घेतात, खातात. तुका म्हणे नसे संचित हे बरे, तयासी दुसरे काय खरी. तुकाराम महाराज म्हणतात जर पापच संचित बरं नसणं, म्हणजे संचित म्हणजे आपले प्रारब्ध हे जर बरं नसलं तर मग काय करणार, की तर त्यांना दुर्गुणच आवडतील, चांगले गुण आवडणार नाहीत. त्याला तसं साखर आवडणारा न आवडणं म्हणजे चांगलं न आवडणं हे त्याचं दुर्गुण आहे, त्याचं नशीब आहे म्हणायचं. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार. अवगुण जे आहेत ते चांगलं आहेत असं कोणी म्हटलं नाही पूर्वीचं आहे. की दारू पिणं चांगलं आहे असं म्हटलेलं नाही, की गुटखा खाणं चांगलं म्हटलेलं नाही, की जो कोणाचं शिव्या देणं, हिंसाचार करणं, घरांना आगी लावणं, पेटवणं, माणसांच्या हत्या करणं, कोणाला तरी विष पाजणं, असल्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणी चांगल्या म्हटलेल्या नाहीत. तर प्रतिष्ठिले म्हटलं म्हणजे प्रतिष्ठा ह्या चांगला आहे, असं असतंय असं कुणीही म्हटलेलं नाही. मागे होत आले शिष्टाचार. शिष्टाचार म्हणजे चांगले आचार, शिष्ट लोकांचे, सज्जन लोकांचे आचार ते शिष्टाचार असे आलेले आहे. दुर्बलाचा नावे पिटावा डांगोरा, हा तो नव्हे बरा सत्यवाद. आणि एखादा गरीब असला, दुर्बळ असला, मग तो वाईट आहे म्हणून कशाला डांगोरा पेटणं, म्हणजे बोभाटा करणं, ह्यो वाईट आहे म्हणून कशाला बोभाटा करता. हे काय खरं बोलण्याचं, खरं वागण्याचं कारण हे चांगलं नाही. मद्य आणि मधु एक राशी नावे, तरी का ते खावे आभारे त्या. मद्य म्हणजे दारू आणि मधु म्हणजे मध. मग त्या मध काय आणि मधु काय खायचं कोणतं असं चालत नाही. तिथे त्या बघा बैठ बाई ह्यात योग्य कोणतं आणि अयोग्य कोणतं आहे. तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद, निवडी भेदा वेद वृष्टी न्याय. तुकाराम महाराज म्हणतात माझे हे सांगणे मला मला संतांनी दिलेल्या उपदेशाचे उच्छिष्ट प्रसाद आहे. तुकाराम म्हणतात मी जे आता बोलतो हे आता जे वर सांगितले तुकारामाने, हे संतांनी पूर्वी सांगितले ते मी उष्ट सांगतोय, त्यांचं मी सांगतोय, माझ्या पदरचं सांगित नाही. आणि निवडी भेदा भेद वृष्टी न्याय. आणि या प्रसादामुळे मी गुण अवगुण, चांगले वाईट भेदाभेद यातून योग्य ती निवड करतोय. की वृष्टी न्याय म्हणजे पाऊस कसं योग्य हे करतोय, वर्षाव करतो, त्यातलं आपण योग्य काय असं ते घ्यायचं. मी हे योग्य ह्यातलं काय ते घेतोय असे तुकाराम म्हणतात. दर्पणासी नकटे लाजे, शुद्ध खिजे देखोनी. की ज्याला नाक नाही तो आरसा बघायला सारखा काय आरसा बघित बसत नाही, त्याला लाज वाटते आरसा बघताना.
ऐसे अवगुणांच्या बाधे दिसे दुसरे विपरीत. त्यामुळं अवगुणी लोक जे आहेत त्यांना सगळं जे चांगलं असलं तरी ते विपरीतच दिसते. विपरीत चुकून एखादा माणूस असला तर त्याला वाटतं हाय भूत आहे असं. एखादा चांगलं हे सज्जन मनुष्य असला, एखादा खरोखर साधू असला त्याला वाटतं हे ढोंगी आहे, आणि एखादा ढोंगी असला तर वाटतं हे खरं साधा आहे म्हणून असं वाटतं. हे विपरीत दिसणे म्हणजे एक असताना दुसरे दिसणं, हे विपरीत दिसणं म्हणायचं. आंधळ्यास काय हिरा गारात चितो सारखा. आंधळा मनुष्य आहे, त्याला हिरा काय काय नाही गारा काय. हातात दिलं ते तर म्हणणार ही गारगुंडी आहे म्हणणार, हिरा काय त्याला समजणार आहे. तुका म्हणे भुंके सुने ठाया नेणे ठावतो. तुकाराम महाराज म्हणतात कुत्रं भुंकते, कुठं भुकावं कुठं बाहेर काय नाही, उगाच भुकायला लागते. इथं भुकू नये, इथं हे करू नये असं नाही. असे लोक येते. आंधळ्यास काय हिरा गाराची तो सारखा. कोहिनूर हिरा म्हणून जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा आहे म्हटला जातोय, जो आपल्या ह्याच्याकडे बादशहाकडे होता, दिल्लीच्या बादशहाकडे होता. आणि मग तो पुढे नादिर शहानं तो इराणला नेला दिल्लीच्या जिंकल्यानंतर, आणि आता तो इंग्लंडच्या बादशहाकडे, इंग्लंडच्या राजानं तिथून तो नेला. आता इंग्लंडमध्ये तो हिरा आहे. पण तो कोहिनूर हिरा कुठे सापडला तर गोळकोंड्याच्या जवळच्या एका खाणीत तो सापडला. आणि सापडल्यानंतर ती पोरं जी आहेत ना, पोरं लगोरी जुन्या काळात खेळायची. आता तुम्ही वेगवेगळे खेळ खेळता, तर पूर्वी हे होतं, दगडाच्या कपऱ्या घ्यायच्या, एकावर एका अशा ठेवायच्या, 5-7 कपऱ्या, आणि तिकडं चेंडू चिंतकाचा चेंडू करायचा आणि लांबनं चेंडू मारायचा, आणि मग ते लगोरी पाडायची, आणि मग पुन्हा डाव आला काय आला त्यांचा तो तसा खेळ असायचा. तर एक इंग्रज अधिकारी तिथून जात असताना पोरं ती लगोरी खेळत होती, आणि त्यात तो हिरा एवढा वचक्या एवढा हिरा होता, आणि तो चमकत होता. तर त्या पोरासनी काय रे, तो आपल्या दगड म्हणून खेळते. त्यानं तो हिरा बघितला, घेतला, आणि त्याची किंमत अब्जावधी रुपये होती. म्हणजे 100 गुंठेचा 1 अब्ज होतोय, अशी कित्येक अब्जकोटीची किंमत होती. पण ती पोरं काय करते, त्या तिला अगदी लगोरी खेळत होती तिची. नव्हे ब्रह्मचर्य बाविलीच्या त्यागे, वैराग्य वाहुगे देश त्यागे. ब्रह्मचर्य जे आहे म्हणजे स्त्रियांचा संग न करणे, हे ब्रह्मचर्य. म्हणून एकानं काय केलं, बायको सोडून दिली. बायको सोडून दिली तरी तर त्याच्या मनातनं जर स्त्रियांच्यावरची आसक्ती जर मनातनं गेलेली असेल तर बाईचा त्याग करून, बायकोचा त्याग करून ब्रह्मचर्य मिळत नाही. आणि दुसरं, वैराग्य वाहुगे देशच नव्हे. वैराग्य एखादा निर्माण झालं आणि मग घरदार सोडून तो देश सोडून सगळा जंगलात जाऊन बसला, आणि जंगलात बसला, आणि मग तिथे मग संपत्ती कशी मिळेल, काय मिळेल, स्त्रिया पुत्र यांच्यात बायका यांच्यात आठवणी काढीत बसला. मग कशाला देश त्याग करून जंगलात जाऊन बसलास. कामवाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ते हिरे आचा वाचे. तो ते हे जे आहे ना, वासनेमुळे मनात काम भावना भीती भावना निर्माण होते. म्हणजे कामभावना, स्त्रियांच्या बद्दलचं आकर्षण, याला कामभावना म्हणतोय. तर कामवाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ती धीरे आचवावे. आणि आचवावे म्हणजे हात धुवून जसं मोकळं होत्यात तसे ती कामभावना सोडून द्यावी. कापू नेटेरी शुरत्वाची मात, केले वाता हात उचित काळे. शुरत्वाची नुसती गोष्ट ऐकता थरका बुडतो, पण प्रत्यक्ष युद्ध प्रसंग आला तर काय होईल. तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ, लटक्याची मळ स्तुती होता. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंगी खरे ब्रह्मचर्य नाही, वैराग्य नाही, शुरत्व नाही, अशा लटक्या लोकांची कोणी स्तुती करू लागले तर जिभेला विठाळच होतो. काय नरस्तुती आणि कथेचा विकरा,
हे नको दातारा हो हो घडव देऊ. तुकाराम महाराजांनी मागणी केली. पुढे तेव्हा मग पुढं तो विषय येईल की पुढे तो विषय देवाकडे मागणं काय आहे ते त्यातमध्ये की माणसाची स्तुती करणे किंवा कथेचा विक्री करणे म्हणजे कथा करण्या कीर्तनासाठी पैसे घेणे हे देवा माझ्याकडनं होऊ नये. म्हणतोय अति झाले तर हे जिव्हेला विटाळ होते. आता पुढचा अभंग आहे. अति झाले उत्तम वेशेचे लावण्य परी ते सवासीड न म्हणावे. एखादी स्त्री वाईट चालीची स्त्री आहे, ती किती जरी सुंदर असली तरी जी सुवासिनी स्त्री आहे, जी ग्रहस्थाश्रमी सुवासिनी स्त्री आहे, ती स्त्री मोठेपण द्यावं. त्या सुंदर चालीच्या बाईला वेश्या द्यायला तिला त्याचं मोठेपण तिला येत नाही. सवासिनी म्हणजे जर कुठेतरी पूजा करायचं असेल तर सुवासिनी स्त्रिया बोलतात. मग जिचा नवरा आहे आणि जी अशी चांगल्या विचार आहेत तर अशा बायकांना काहीतरी पूजा करायला बोलतात. त्याला सवासिनी किंवा सुवासिनी म्हणतात. सवासिनी म्हणतात. उचित अनुचित केली ठाया ठाव गुणामोल व्हाव थोरपण. सद्गुणांना महत्त्व असते, इतर थोरपण व्यर्थ समजावा. उचित अनुचित शूरपण असेल तर याचा निवाडा करून ठेवलेला आहे. सद्गुणांना महत्त्व असते. शूरत्वा वाचून शूरा माझी ठाव नाही आविर्भाव आणि लिया. की शूरत्व पाहिजे, नाहीतर उगाच आपला काका फुगा लागला तर मग शूरामध्ये जाऊन फायदा काय. त्याचा शूरांच्यामध्ये फायदा होत नाही त्याचा. तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय कारण कमावीन नाही. तुकाराम महाराज म्हणतात पोट भरण्यासाठी नाना प्रकारची सोंगे काढली तरी चालतात, पण त्यामुळे खरी आत्मप्राप्ती होत नाही. पोट भरण्यासाठी सोंग काढा तुम्ही, सोंगात तुमचं पोट भरल कदाचित, पण देवाची परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. शूरा साजती हतियारे गाड्या हसतील पोरे. शूर जी माणसं आहेत त्यांच्या हातात तलवार घेतली तर शोभती, आणि जोगत्याच्या हातात तलवार दिली तर गाड्या म्हणजे भित्र जे आहे त्याच्या हातात तलवार डुंकावे बाबा कुठं ठेवून तर काय केली विटंबना मोती नासिका वाचून. तर नाक नाही आणि मग मोती घातले, नथ घातली कशाला. पतिव्रते रूप साजे सिंदळ काजळ लेता लाजे. पतिव्रतेला जे ते तिचं रूप तिला साजून दिसतं, परंतु वाईट चालीची जर बाया असली ती काजळ सुद्धा घालताना लाजती. दासी पत्नी सुता नव्हे सरी एक पिता. दासी काही काही जे पुरुष आहेत ते बाई ठेवतात, त्याला दासी म्हणतात. तर तिच्यापासून त्याला मुलगा होतो आणि त्याच्या पत्नीपासून बी मुलगा होतो. मग ते एकच पिता, पण दासीपासून झालेला आणि पत्नीपासून झाला. तर त्यांना बरोबरी नसती. दासीच्या पत्नी नव्हे एक सरी पिता. एक त्याला सरळ असत नाही, त्याला वाईट चालीचं पोर म्हणतात. त्याला त्या पोराला मान असणे लोक निंदा करतात अशा पोराची. मान बुद्धिमंता थोर न मनीती पिता. मान बुद्धिमंता बुद्धिमान लोक आहेत त्यांना मान देतात. मुलगा ग्रॅज्युएट झाला, इंग्रजी शिकून आला, त्याला इंग्रजी शिकून आला, इंजिनियर झाला तर त्याला मान देतात. त्याचा बाबा अंगठा उठीत असतो, त्याला कोण मान देत नाही. मान बुद्धिमंता, बुद्धीला मान आहे. थोर न मानिती पिता. पित्याला मोठा मान देत नाही, त्या बुद्धिमंता माणसाला मान देतात. तसं भाऊत काहीतरी बघ तू. तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवरी. आत जर शुद्ध असलं, आत अंतरंग जर शुद्ध असलं तर वर तसंच हे होतंय. वर चांगलं दिसतं. दंडे म्हणजे तुला हे दंडते रे, जो पोशाख केला ते तुला दंडतोय म्हणतात. दंडतोय म्हणजे शोभतोय.
आपण काय सादर विशी आम्हा का निष्ठुर. देवा तुम्ही आपल्या कार्यामध्ये सादर आहे. आपण काय किंवा आप काय, जसं त्या तुकारामाच्या गाथेत लिहिलेलं असतं, जसं त्या तुकारामाच्या घरातल्या चोपडीत लिहिलेलं आहे तसे हे शब्द आहेत. त्यामुळे एखादा शब्द इकडे तिकडे असला तर त्याचा अर्थ तो ध्यानात घ्यायचा. त्या शब्द खोडून आता नवीन घालायचं नाही. आपण ते अशुद्ध करायचं नाही. तुकारामाच्या वाणीतनं जे आलंय ते तसंच्या तसं राहिलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकाने त्याच्यात दुसरं घालायचं, आपल्या पद्धतीचं घालायचं, आणि ते मग करायला गेलो गणपती झाला बाकड झालं व्हायचं असं म्हणायचं. आपण काय सादर विशी आम्हा का निष्ठुर. आपण काय सादर, आपल्या कामामध्ये आपण सादर व्हावं, पण आमच्या बाबतीत मात्र आदरपणा सोडून कठोर का होता. तुकाराम देवाला म्हणतोय, तुम्ही तुमच्या कामात ते ठीक आहे, पण आमचं काम, आमचा जो उद्धार करायचा त्यात तुम्ही असे कठोर का होता देवा. केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई. की इतर भक्तांच्यावर तू जसं प्रेम केलंस तसं माझ्यावर प्रेम कर. काय पंगतीस कोंडा एकांतासी साखर भांडा. तर पंक्तीत वा तर कोंडा वाढायचा आणि एकांतीत चांगल्या माणसाला नेऊन साखर आणि मांडा म्हणजे पोळ्या खायला द्यायच्या. हे चांगलं नाही. म्हणून देवालाच तो म्हणतोय, देवा हे तुझे पण का, सगळ्याशी उद्धार केलास माझाही कर, असं तुकाराम देवाला असं सडकून सांगतोय. काय एकपण पोता घालून गाठी खुण. काय एकपण की आपण एकच आहोत, भेदभाव आपणापाशी नाही म्हणायचे, आणि जवळचे धान मात्र पदराला गाठ मारून लपवून ठेवायचं, खर्च न करता बाळगायचं. की मोठं उगाच सांगायचं तुम्हाला किती पैसे पाहिजेत, खिशातनं गाडीतच नाही पैसे, नुसतं म्हणायचं तेवढं. तर असे काही लोक आहे, काय एकपण पोता घालून गाठी खुड. की तुला किती तू सांगतोस, परंतु जे पैसे आहेत ते गाठीला गाठ मारून, पदराला गाठ मारून तू ठेवतोस. देवाला तुकाराम म्हणतोय, काय घ्यावे ऐसे तया आपण अनारसे. हे बरे आहे काय, आपणाला एक व दुसऱ्याला एक असे भेदभाव करणे बरोबर आहे का, असं तुकाराम महाराज म्हणतात देवाला. तुका म्हणे मधी आता तोडू भेदबुद्धी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या आमच्यात असलेली ही भेदबुद्धी आपण टाकून देऊया. दुर्गुण निंदा केली. देवाला सुद्धा म्हणतो, हे असं तुमचं बरोबर नाही. तुम्ही एका भक्ताला एका भक्ताला कोंडा वाढता आणि पंक्तीत कोंडा वाढता, आणि एका भक्ताला रवळात चांगलं खायला घालता, पोळ्या घालता. हे चांगलं नाही. मलाही तसंच माझाही उद्धार करा. आम्ही पतित म्हणून तुझा आलो शरण, करीतो चिंतन दिवस रात्री. देवा आम्ही पतित आहोत, पापी आहोत, आमचा उद्धार नाही, आम्ही जडजीव आहोत. म्हणून तुला शरण आलोय आणि तुझं रात्रंदिवस आम्ही चिंतन करीत आहोत. नाही तरी मज काय होती चाड, धरावाया भीड तुझी चित्ती. नाहीतर मला तुझी भीड धरायची काय गरज होती. तुला मी शरण आलोय म्हणून भीड धरली, नाहीतर मी भयंकर तुझ्यावर चिडलेलो आहे. आम्हाला तारावे तुम्ही काय करावे. देवा तुम्ही आम्हाला तारत नाही, आमचा उद्धार करीत नाही, तर तुम्ही काय करता. सांगी जोजी भावे नारायणा. तुम्ही सांगा की आम्ही काय करावं ते. अन्याय एकाचा अंगीकार करणे, तया हाती देणे लाजतेची. काय ते शूरत्व मिरवुनी बोलणे, जगा माझी दावणे बळ रया. एकाचा अन्याय असल्याचा देवा तुम्ही तो हे करता. आम्हाला तारायचं नाही, आणि मग तुमचा उपयोग आहे सांग, आणि तुमचा उपयोग काय. अन्याय एकाचा अन्याय सहन करायचा, तया हाती देणे लाजतेची. आणि त्याला अन्याय सहन करायचा आणि त्यालाच काहीतरी हे चांगलं द्यायचं. हे देवा तुमचं चांगलं आहे. काय ते शूरत्व मिरवुनी बोलणे, जगा माझी दावणे बळराया.
उगाच जग शूरत्व मिळवायचं आणि जगात दाखवायचं, परंतु त्याप्रमाणे शूरत्व असलं पाहिजे ना. पोह्या अन्न छत्र घालून घरी. पोह्या म्हणजे पाणपोया. पाणी उन्हाळ्यात लोकांना वाटेत पाणी ठेवलं, अंडा भरून ठेवलं असतं बघा, मातीच्या घागरी. तर पुण्याई होती हे पाणपोया घालून. तसं पाणपोया घालायचे. काही अन्नछत्र, पंढरपूर वगैरे किंवा नरसिंहवाडी वगैरे तर अन्नछत्र, कायम अन्नछत्र, रोज 12 वाजता जेवण मिळते, बाळूमामावसा मिळते. तर असं अन्नछत्र हे सगळे घालून काय उपयोग. दंडीत आत घालायचा अन्नछत्र आणि बाहेर जाऊन भिकारी आला तर त्याला मग काठणी मारायचं, कुत्रा अंगावर चोडू का म्हणायचं, काय उपयोग. दंडी तो बाहेरी आली अशी, दारात आलेला घरी वाचे ज्ञानेश्वरी, दारी भिकारी अशी मारी. ज्ञानेश्वरी ती वाचायची आणि भिकारी दारात आला की ते काठी घेऊन पडवायचं त्याला, काय उपयोग. नव्हे कीर्त काही न माने लोका, काय विटंबना तैसी. आणि अशा प्रकारचं जे हे माणूस आहे त्याची काय कीर्ती वाढणार नाही, लोकात त्याचा मान वाढणार नाही, आणि ते विटंबना सगळे आहे. प्रत्यक्ष काशी काय द्यावे हे प्रमाण, पाहता दर्पण साक्ष काय. प्रत्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी घडतात. घडत असताना ह्याला साक्ष द्यायची काय गरज आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला, काकण हातात आहे आणि आरसा आणा म्हणायचं, कुठचा आहे बघूया, तिथे काही गरज नाही. तुका म्हणे तरी आम्हा का न कळे, तरलो किंवा आम्ही नाही. आम्हाला काय कळत नाही, आम्ही तरलो किंवा नाही हे आम्हाला काय कळत नाही, असं ते म्हणतात. आता पुढचा भोग आहे, दुर्गुण काय आहे. हागता ही खोडी चळण मोड विते काढी. काही लोक हागायला बसले की तिथल्या काटक्या मोडीत बसतात आणि त्याला ते हागायचं राहिलं बाजूला दुसरं त्याचे करत बसतात. तुकारामाने सांगितलंय, तो बघतोय काय लोक करतात हागायला बसल्यावर. ऐसे अनावर गुण आवर आवे काय म्हण, असं लोकांचे वाईट गुण आहेत. तर काय सांगावं, हे असं करू नका म्हणून. नाही जरी संग तरी बडबडती रंग. आणि काय झालंय, संग म्हणजे माणूस बोलायला नसला, आपल्याशीच बोलायचे. अरे तू असं झालं काय, कोण आहे तिथं, कोण नसताना अशी बडबड नाही, ऑडिशन करतो ना तू तसं. तुका म्हणे देवा तुमची न घडीच सेवा. तुकाराम महाराज म्हणतात, अशामुळं देवा या अशा अवगुणी लोकांच्याकडून तुमची सेवा कधीही घडणार नाही. विंचा पिढी नांगी, ज्याचा दोष त्याचे अंगी. विंचू दिसला, विंचवाला त्याची नांगी पिढा करते. म्हणजे काय, विंचू दिसला की लोक लगेच मारतात. का तर ती जी नांगी जी आहे ती कुणाला तरी चावल म्हणून. मग त्याचं जे पिढा आहे ते त्याला सापाला मारतात का, सापाचं विष आहे, तो चावला की लोकांना मारतो, दिसल्याबरोबर लोक जाऊन त्याला मारतात. तर त्याच्यात जो दोष आहे तो त्याच्या मृत्यूला कारणीभूत होतो. ज्याचा दोष त्याचे अंगी, केला पाहिजे विचार मना मित्र दावेदार. म्हणून आपल्याकडे असले वाईट गुण असू नये. असले की मग ते असले की मग आपलं बी वाईट होतं. मधुरा उत्तरी रावा खेळी वार उरावरी. गोड बोलतो. पोपट जो आहे तो शेवलं की विठू की हे गोविंद आला, एखाद्या घरात गोविंदा म्हणून गोविंद आला. एखादा पाहुणा आला तर म्हणतात काकी पाहुणा आला ते हे म्हणते, पोपट म्हणतोय. आणि मग ते चांगलं बोलत असल्यामुळं ते पोपट राजाच्या मांडीवर, राजा झोपला तर ते येऊन त्या मांडीवर खेळते. त्याला खायला बेदाणे मिळतात, त्याला खायला ते डाळिंबाचे दाणे मिळतात, त्याला खायला पेरू मिळतो. मग तो तिथंच रमतो. आणि तो गोड बोलत असल्यामुळं त्याच्या मांडीवर तो राजाच्या मांडीवर, राजाच्या छातीवर तो खेळतो. आणि कावळा फिरू शकत नाही, कारण त्याला गुण नाहीत ना चांगले. तुका म्हणे रेडा सुखे जाती ऐशा पीडा. तुकाराम महाराज म्हणतात, या उलट रेड्याचे पहा, तो सर्वांना पिढाच करीत असतो रेडा.
त्याचा फायदा काय होत नाही. विषपोटी सर्पा जनभिते तया दर्पा. मग अशी मी सांगितलं तर सापाचा ह्याच्यात विष आहे, पोटात आहे, त्यामुळं लोक भितात आणि साप दिसला की त्याला मारतात. पंचभूते नाही भिन्न गुण दुःख देते शीड. सापामध्ये सुद्धा पंचमहाभूतेच आहेत. कोणाचं शरीर सगळं, जी पृथ्वीमध्ये सगळे प्राणी आहेत, वृक्ष आहेत, प्राणी आहेत, मनुष्य आहे, पशु आहेत, तर हे पंचमहाभूतापासून झालेले आहेत. आणि पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, पाणी, तेज जे सूर्य, आकाश आणि वायू. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, ह्या 5 जर मिळून शरीर होत असतं. झाडं होतात, पशु पक्षी सगळं ह्या 5पासून निर्माण होतं, पंचमहाभूतापासून. पंचभूते नाही भिन्न गुण दुःख देती क्षीण. हे पंचभूत सगळ्याकडे आहेत, परंतु काही लोकांच्या, काही प्राण्यांच्यामध्ये काही दुःखदायक गोष्टी आहेत, म्हणून त्या टाकून देतात, त्यांच्यामुळे दुःख होतं. चंदन प्रिय वासे आवडे ते जाती ऐसे. चंदन जो आहे तो चांगला त्याच्यामध्ये सुवास असल्यामुळे लोकांना प्रिय झालेला असतो. हा त्या वृक्षाच्या जातीचा गुण आहे चंदनाचा. तुका म्हणे दाणा कुचर मिळवू नये अन्ना. आणि दाणे अनेक आहेत की जेवणामध्ये, जर ते विशेषतः आपण ते मूग वगैरे घातलं तर त्यात न शिजलेला एक दाणा असतो आणि तो खाताना आपल्याला खडा आहे असं वाटतं, पण खडा नसतो, तो दाणाच असतो, शिजत नाही कितीही शिजवा. तर तो सुद्धा मूगच आहे, पण अशा तऱ्हेचा वाईट गुण त्याचे आहे. म्हणून चांगले गुण धरा, वाईट गुण सोडून द्या, असे तुकाराम महाराजांनी म्हणून सांगितलं आहे. आता दुर्गुण निंदा, तसं दुर्जन निंदा आहे. दुर्जन म्हणजे वाईट लोकांची निंदा केली आहे तुकारामाने या पुढच्या अभंगामध्ये. काय आहे? दुर्जनासी करी साहे तो हिला हे दंड हे. ते दुर्जन जो वाईट माणूस आहे त्याला जर सहाय्य केलं तर त्यालाही दंड होतो. वाईट माणूस त्याला चोरी करायला लागला आणि एकानं त्याला जरा त्याचा मदत केली तर त्याला बी तुरुंगात जायला लागतंय. शिंदळीच्या खुंटीनी वाटा संग खोटा खोट्याचा. ही वाईट चालीची बाई आहे तर तिच्या वाटा वाईट असतात आणि अशा लोकांचा, अशा किंवा वाईटाचा संग केलं, खोट्याचा संग हे खोटाच असतो. एर एरा काचणी भेटे आगी उठे तेथुनी. आणि एर एरा काचणी उठे. काचणी म्हणजे संघर्ष, घर्षण. तर अरण्यामध्ये जे विस्तव लागतो, आगी लागते जंगलाला, ते कशी एका झाडाची फांदी दुसऱ्या फांदीला अशी घासायला लागते आणि घर्षण झालं की तिथून विस्तव तयार होतं, जाकळातून सुद्धा. आणि विस्तव तयार झाला की ते जंगलच पेटून जातं. तसं एकामेकामध्ये असं जर वैरत्व पडलं, संघर्ष झाला, तर ती आग जशी लागते तशी मग भांडणं सुद्धा लागतात आणि वाईट सगळं होतं. तुका म्हणे कापू नाके पुढे आणखी शिकविते. तुकाराम महाराज म्हणजे असे दुर्जन जे लोक असते, दुष्ट लोकांची नाकं कापून टाकतोय. तो असं नुसता व साधू नाही, सगळं ब्रह्म आहे, सगळं आहे, माया आहे असं तरी सांगित बसणारा, चुकीच्या वागतात त्यांची नाकं मी कापून टाकते म्हणतोय तुकाराम. असा आहे, हा मोठा साधू आहे. आणि हे काम मी करतोय, दुसऱ्याची नाकं कापतोय, इतरांनी कळावा की तुकाराम असं तर काय सैल सोडित नाही कुणाला, म्हणून हे मी करतो दुसऱ्याशी शिकवण्यासाठी. मास्तर काय करतो, दंगा करणाऱ्या पोरांना एकाला धम्माटात देतोय, मग सगळे व्यवस्थित बसतात, काय करीत नाही. तसं आहे ते, इतरांना शहाणं करण्यासाठी तो मास्तर करीत असतोय. तर त्याचं त्याला माहिती, सगळ्यांनी मला माहीत नाही, तो एकाकडं एकाला धम्माटात देतोय. तर काही लोक जे मूर्ख म्हणजे दुर्गुण लोक आहेत, बाईल सवासीन आई आपण पितराचे ठाई. एखादा मनुष्य काय करतोय की पितर जे श्राद्ध करायचं असतंय का नाही, तर मग त्या श्राद्धाला माणसं बोलवायचे बाहेर रेशनी जेव्हा काय म्हणतोय, आपल्या बायकोला सवासीन म्हणून करायची. कसं आहे बघ भाऊ, कसे लोक आहे ते.
बाई सवासीन आई पितराचे ठाई. आणि एका दुर्जन माणसाची वागणूक पहा. याने घरी पितरांचे श्राद्ध घालण्याचे ठरवले. मग याने बाहेरची सवासीन जेवायला न बोलवता आपल्या बायकोला जेवायला बसवले आणि बाहेरच्या पुरुषाऐवजी आपणच पितराच्या जागी जेवायला बसला. झालं. थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. तुकाराम म्हणता ह्या नष्ट माणसाला फार खर्च पडणार आहे. बायकोला ते जेवायला आपण पितराच्या ठिकाणी बसलाय. आणि अपसव्य, अपसव्य म्हणजे डाव्या चुकीच्या, सव्य म्हणजे उजवा, अपसव्य म्हणजे डावा. ह्या सगळ्या चेष्टा आहेत, वागणं आहे. चेष्टा म्हणजे मूर्खपणाची वागणूक. विषयांची तरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयाचे नुसते चरत बसायचे विषय आणि सगळे आयुष्याची चाळण करून टाकली, आयुष्याची गाळण करून टाकलेली आहे. तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा. हे लंड म्हणजे हा भित्रा मनुष्य आहे, मूर्ख मनुष्य आहे. तर ह्यानं काय केलं, ह्याला दया बी नाही आणि हा देवाला धोंडा समजतोय. ह्याला दया बी नाही आणि देव म्हणजे दगड आहे असं समजतोय. हा दुर्गुण दुर्जन असेही दुर्जन माणूस आहे. ही अशा दुर्जनांची तुकारामानं निंदा केलेली आहे. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अंत्य जतो. अतिवादी म्हणजे जास्त बडबड, सारखं बडबड, ह्याच्या काही सारखं नुसते हेच करणारे असतात, वादविवादच घालीत बसायचं सारखं. तर तो तुकाराम महाराज म्हणतो हा शुद्ध बीजाचा नाम आहे, ह्याची जात चांगली नाही, ह्याचे आईबाप चांगले असणार नाही. तो जातीचा अंत्यज आहे समजा, जातीचा महार असं समजा. चांगल्या जातीचा जरी ब्राह्मण असला, क्षत्रिय असला, मराठा असला तर तो महार आहे असं समजा. असा जर वादविवाद करणारा माणूस आहे तो. वेदश्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानिजो. ज्याला श्रुती ग्रंथाचं प्रमाण मान्य नाही, वेदामध्ये काही सांगितलंय, श्रुतीमध्ये शास्त्रामध्ये काही सांगितलंय ते मान्य नाही, त्याला प्रमाण म्हणजे मान्य नाही. आणि श्रेष्ठ जे आहेत, आपणाहून जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांचे जे शब्द मानित नाही तर तो शुद्ध बीजाचा नाही, अंत्यज आहे समजा. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन शिव नये. तुकाराम महाराज म्हणतात मद्यपान, काही लोक आता ओली पार्टी करतात. ओली पार्टी म्हणजे दारू पिऊन जेवायचं. मग ते तो जे आहे तर हे मिष्टान्न खायचं नाही, दारू प्यायची. तर तसल्या हे जसं वाईट आहे तसं हा दुर्जन माणूस सुद्धा वाईट आहे. तर तोंड सुद्धा बघू नका, शिवू नका, ह्याला शिवून सुद्धा घेऊ नका. मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा. काही लोक जे म्हणतात बडबड करणारे, भिकारचोट वागणारे, म्हणजे तोंडानं वाईट बोलणारे, चांगलं बोलायचंच नाही तोंडानं. तर एकदा मांडवात लग्न मंडप होता आणि तिथे एक म्हातारा माणूस आला, पुढा आणला, पुढारी म्हणून त्याला. तो काय म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. तो म्हणते नवरी रांड कुठं आहे, तिला आणा बघू लवकर, नवऱ्याचं तोंड जाळून टाका. असे बोलणारे, अशा दुर्जनांची निंदा केली आहे. भाऊ हे सगळे 4600 अभंगातनं असे एका जागी अभंग हुडकून काढल्यात. हुडकून रात्रीचं बसून हुडकायचं, पैसे आपलं न असं अभंग हुडकायचं. काय समय न कळे काय उपयोगी ए वेळे. आणि त्याला काय केव्हा कुठं समय म्हणजे वेळ न बोलता असं जे बडबडायची काय गरज आहे का. तुका म्हणे खरा येथून या दूर करा. खरा म्हणजे खरा माणूस नव्ह, खरा म्हणजे गाढव आहे. खरं म्हणजे गाढव. तो गाढव आहे, ह्या गाढवाला इथनं बाहेर हाकलून द्या बघू असं तुकाराम महाराज म्हणतात. असं कोण बडबडणारा असेल त्याला. आता पुढचा अभंग आहे. काही नित्य नेमाविण अन्न खाय तोची श्वान. काहीतरी नित्य नेम पाहिजे करायला. त्याखेरीज जर जो कोणी अन्न खाईत असला तर त्याला कुत्रा समजावा. काहीतरी नित्य नियम केला पाहिजे, काहीतरी आंघोळ केली पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे.
काहीतरी एखादा तरी चांगला नेम काहीतरी करायला पाहिजे. हे होऊन जात आहे. एकदा ते एक माणूस ते तुळशीदास सांगतात की तुळशीदास तिथं त्या तुळशी रामायणात आहे. ते एक माणूस रोज ठराविक एका तुळशीमध्ये जाऊन तो हे करायचा, तुळशीमध्ये जाऊन पाणी घालायचा, तुळशीला पाणी घालायचं आणि तिथे एक झाड होतं, त्या झाडाला एक पाणी घालायचं. पुढं असं झालं काही वर्षानंतर त्या झाडाखाली एक वेताळ होता, वेताळ, आणि त्याला सतत ते पाणी मिळालं, त्याचा उद्धार झाला वेताळाचा, आणि मग त्या वेताळाने त्याला संपत्ती, भरपूर संपत्ती दिली. काहीतरी नेम पाहिजे ना. काही नेम जर झाला, नेम जर असेल तर ते त्या माणसाचा उपयोग होतो, त्याचं कल्याण होतं. आणि काही नेम जर नाही करता जर नुसतं रोज जेवायचं, मग कुत्रंसुद्धा जेवते की गावातली तर आणतंय आहे नाही. वाया मनुष्यपणा भार वाहे तो वृषभ, आणि तो हे त्याचं मनुष्यपण हे फुकट गेलं. आणि भार वाहे तो वृषभ, तो वृषभ म्हणजे तो बैल आहे, वृषभ म्हणजे बैल आहे. भार वाहे म्हणजे ओझं वाहण्याला, जुन्या काळात बैलावरनं ओझं वाहत होते, तर ओझ्याचा ह्यो बैल आहे असं समजा. त्याचा होय भूमी भार नेणे यातीचा आचार, की हा असा जो माणूस कोण असेल त्याचा भूमीला भार होतो. कशाला? रोज एक मापटभर तांदूळ तेवढं सपवायला. काय कशासाठी जगला ह्यो? हा आपल्या जातीचा आचार काय आहे, ती त्याचा आपल्याला काय वागायला पाहिजे, त्यातलं काहीच करीत नाही. जाला दावेदार भोगवी अघोर पितरासी, हा जे आपल्या पितरांना, आपले जे वाडवडील आहेत त्यांना अघोर म्हणजे नरकात घालतो. हा सगळ्या वाडवडिलांचा हा दावेदार म्हणजे शत्रू झालेला आहे. अखंड अशुभ वाणे खरे न बोलेची स्वप्ने, सतत अशुभ वाणे, अशुभ वाणे म्हणजे शिवाय द्यायचं तोंडात, जे बोलायचं नाही ते बोलायचं, आणि खरं बोलायचं स्वप्नात सुद्धा खरं बोलायचं नाही. स्वप्न जर पडलं त्यात सुद्धा लवाडच बोलतो की खरंच बोलायचं नाही. पापी तयाने अनेक नाही दुसरा, अशा माणसापेक्षा दुसरा पापी कोणीही नाही. पोटपोसी एकला भूती दया नाही ज्याला, आपणच आपलं पोट भरायचं. भूतमात्रावर आहे आलेल्या अतिथाला मुठभर तरी द्यायला पाहिजे, आलेल्या अतिथाला घासभर काहीतरी द्यायला पाहिजे, दुसऱ्याला भूतदया तरी पाहिजे, दुसऱ्याला काहीतरी दया केली पाहिजे प्राणीमात्रावर. पाठी लागे आल्या अतिथाचे दाराशी, दारात जर अतिथ आला तर त्याच्या पाठी लागतो ह्यो काठी घेऊन त्याच्या. हे आहे. काही संतांचे पूजन नघळे तीर्थांचे भ्रमण, हा दुष्ट माणूस आहे, ह्याच्या हातून संतांची पूजा घडत नाही आणि तीर्थयात्रेला बिहा जायत नाही. यमाचे अंधण सीण थोर पावेला, हा यमाला अंधण दिलेला आहे, यमाला हे बक्षीसच दिलं आहे, आणि ह्याला थोर असा खूप असा क्षीण होईल, त्रास होईल. तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी, तुकाराम महाराज म्हणता अशा लोकांनी मनुष्यपणाला हानी केलेली आहे. देवा विसरून गेली म्हणता मी माझे, हे लोक मी माझे म्हणत देवाला विसरून गेलेले आहेत. आता पुढचं आहे, काही दुर्जन लोक कसे असतात ते बघा. घरी रांडा पोरे मृती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण. जगात सांगायचं मी थोरा आहे, मी असा आहे, आमचा गाव मी बाहेर आहे, मोठा आहे, आणि घरात बायका पोरात अन्न सुद्धा खात नाही. रांडा पोरं म्हणजे घरची बायका पोरं उपाशी मरतात, आणि बाहेर मात्र सांगायचं मी मोठा थोरा आहे, मोठं. कशा सांगायचं? नेऊन या घरा दाखवा बेकायत, काळ तोंडा जाय चुकवून. मग तो घरला लोकांनी नेत नाही, नेऊन दाखवायचं काय म्हणून ह्यो काळतोंडा माणूस अशा काही लोकांना चुकवून जातोय, त्यासनी घरला नेत नाही. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे ठकावे हे जन तैसे नाही. तुकाराम महाराज आम्ही अशा माणसांना चांगले ओळखून आहोत, त्यांच्या बोलण्याला लोक फसतील, पण तुकाराम महाराज म्हणजे मी फसणार नाही, मी असा साधू नाही खुळसोट, अशा लोकांनी मी ओळखून आहे. आता पुढचा अभंग आहे तो, आता शेक्सपियर म्हणून इंग्लंडमध्ये नाटककार झाला. त्या नाटककारानं भाऊ मुद्दाम बघ, मी ते रामायण मी पुन्हा का बघतो, आम्हाला
बोर होते म्हणून सांगतो. बोरिंग मारायचं असते ते बोर होते. मी ते का बघतो रामायण, तर त्यांचे त्या प्रत्येक त्यांचं बोलणं कसं आहे आणि त्या बोलण्यातून काय तत्वचिंतन येते काय ते मला त्यातनं बघायचं असते, म्हणून ते पुन्हा पुन्हा बघतो. तसं शेक्सपियरनं सगळं ते हे लिहिलं, सगळा तो त्याचं हे लिहिलं, अनेक नाटकं लिहिली, प्रसिद्ध नाटककार. आता 500-600 वर्ष त्याची नाटकं अजून तो प्रसिद्ध आहे. तर त्यानं मनुष्य स्वभावाचं सगळं वर्णन केलेलं आहे, मनुष्य स्वभावाचं. तर तुकारामानं कसं मनुष्य स्वभावाचं वर्णन केले ते बघ. तर काही लोक जे आहेत, शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास. शिंदळा म्हणजे जो मनुष्य परस्त्रीच्या बाबतीत वाईट वागतो त्याला शिंदळा म्हणतात. शिंदळकी किंवा शिंदळा माणूस म्हणतात. पण त्याला काय असते, त्याला असं वाटतं की सगळी जर अशीच आहेत वाटतं, आपल्यासारखीच आहेत वाटतं. आणि मग काय झालं की त्या बायकोला न्यायला तो जर भाऊ आला तर तिच्याबरोबर पाठवित नाही म्हणते. त्याला त्या भावाचा बी विश्वास असत नाही. शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास. साला म्हणजे मेवणा. तर तो भाऊ जर बायकोचा त्याला न्यायला आला तर त्याच्यावर सुद्धा विश्वास राहत नाही. एवढा काळ असे दुष्ट लोक असतात. तो तिच्याबरोबर पाठवत नाही. बाईला तो त्यासह न विसंबे, तो बायकोला विसंबत नाही. मी बघितलेलं आहे की माझ्या शाळेत एक शिक्षक होते. तर ते घरात शाळेला येताना कुलूप भरण्याचे, बायकोला कुलपाचा हात ठेवायची आणि मग गेल्यावर 5 वाजता तिला बाहेर काढायची. आणि एक शिक्षक असा होता की तो बायकोला घेऊनच शाळेत यायचा, तिला मागच्या बाका बसवायची आपण पुढं असं आहे. तर असे लोक जे आहेत ना, हे तुकारामाला कसं कळालं, नाही ब्रह्म आहे हे असं खुळसुट नव्हता तुकाराम. तो ते सगळं ते लोक कसे वागतात ते त्याला माहिती होतं. म्हणजे हा खुळसोट आहे काय, त्याला अक्कल नव्हती, तेव्हा जाऊन डोंगरात बसत असणार नव्हता. तो लय हुशार माणूस आहे. दुष्टबुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे इतर लोक तैसे. वाईट लोक जे आहेत ना, चोऱ्या करतात. आणि काही असे चोऱ्या करणारे लोकांना वाटते लोक बी बाकीची चोऱ्याच करणार आहेत वाटतं. तुका म्हणे जया चित्ती जे वासना तयाची भावना तया पुरी. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची चित्तात जी वासना असेल त्याप्रमाणे त्याची भावना असते. असे हे दुष्ट लोक आहेत, त्यांच्या चित्तात वाईट वासना असतात आणि वाईटच भावना त्यांच्या असतात. संताचे गुणदोष वाणी आणि या मना केली या उगाणा सुकृताचा. संतांचं गुणदोष बघित बसायचं नाही. ते महाराज असे आहेत, ह्या सांगतात हे तुकारामाने असं केलं. काही लोक तुकारामाला बी शिवाय देणारे आहेत. काही लोक म्हणजे मोठमोठ्या साधूंना, खरं म्हणजे साधूंचं खरा साधू कोण म्हणावं हे तुकारामानं लिहून ठेवले. खरा साधू कोण म्हणावं, तर आपण असं ज्याला धन, तर ते एक अभंग आहे तुकारामांचा की करशी ती देवा करी माझे सुखे, परी मी यासी मुखे न मानी संत. मी ह्यांना संत मानणार नाही. कुणाला जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, दंभवश माना इच्छे झाले. राज्य आणि पैसे पाहिजेत असं जर एखाद्या भावाला वाटत असत तर त्याला मी सोडणार नाही. म्हणतो काय करायचं ते माझं कर, तुम्ही करा देवा, पण मी त्याला हे करा. आणि तुका म्हणे यासी करिता म्हणजे तुका म्हणे भय न धरावे धरा मानसी, ऐसियाचे विषयी करिता दंड. अशा लोकांना दंड करताना घेऊ नका, मागे भय मनात आणू. लोक म्हणते काय सोन्याच्या अंगठी नुसते केसांतनं काढता घेऊ, बरोबर हे देवच आहे. आणि मग जर आपला तळाशीतनं भाऊ गेला, प्रज्योत जाधव गेले आणि असं तो अंगठी हे की असं केसातनं असं हात फिरून आणि घे म्हणा राखून दे. मग तू जर खरा देव आहेस तर आम्हाला सगळ्याच अंगठ्या दे की सोन्याच्या. मग तू मंत्र्याशी तेवढ्या सोन्याच्या अंगठ्या देतोस आणि आम्हाला राखून देतोस. एवढ्या तरी लोकांनी कळायला पाहिजे, अक्कल पाहिजे. पण काही नाही, लोकांना काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी ह्यांना संत म्हणणार नाही. तुम्हाला पैसे आणि सत्ता पाहिजे आहे
तर तुम्ही चोर आहे असं, आणि हे अशा लोकांना दंड करा असं तुकाराम महाराज म्हणतात. पण आपल्याकडे असंच सगळे सगळे साधू, असेच सगळे साधू झाले, बौद्ध साधू झाले. तर संतांचं जे गुणदोष हे बघू नका. म्हणजे पण चांगले जे संत आहेत त्यांचे, पण संतांची जे लक्षणं आहेत ती लक्षणं पाहिजेत चांगली. पिळवणी आप आहे पुष्पाचा परिमळ, चिरोणी केळी केळ गाढ होतो. की पुष्पाचे फूल जे आहे त्याचं जे आता मोगऱ्याचं फूल आहे, सुवास येतो. ते तुम्ही त्याचा सुवास घ्या का, ते पिळून बघायचं कुठं सुवास आहे, कसं आहे, केवढ्याला आहे. परिमळ म्हणजे सुवास. आणि केळ आहे, केळ आता केळाचा घड येते का नाही, मग अगोदर म्हणजे कुठचा घडा आहे बघूया म्हणून केळ फाडून बघायची वर्ण सगळी, एक पान काढून बघायचं आणि आत कुठचा त्याचा घर आहे ते बघायचं. हे असे गाढवपणा आहे, तो गाढव, तो गाढव आहे. तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळ लावी, तो चांडाळ दुःख पावे. अग्नीला विटाळ नाही, गंगा नदीला विटाळ नाही. गंगा नदीला विटाळ जो मानतो, अग्नीला जो विटाळ मानला तो चांडाळ समजावा, तो त्याला चांडाळ समजावा, त्याला वाईट माणूस समजावा. द्रव्य असता धर्म न करी, नागविला राजद्वारी. द्रव्य आपल्या जवळ आहे, परंतु 1 रुपया गोरगरिबाला कुणाला ते भिक्षा म्हणून देत नाही. आणि राजाच्या दारामध्ये गेला, मग लाचलुचपत वाटेल तेवढे पैसे देतोय, तिथं त्याला चालते. पण इथं मात्र तो गरीबाला 1 रुपया सुद्धा देत नाही. माये त्यासी व्याली जेव्हा, रांड सटवी नव्हती तेव्हा. तुकाराम महाराज शिवाज होतोय की व्याल बाळण झाल्यानंतर की त्याची आईनं त्याला जन्म दिला, त्यावेळेला सटवीनं काय लिहिलं ती नव्हती काय, तिने त्या वाईट काय लिहिलं नाही. कल्पना आहे अशी सटवी तिने नशिबातली होती. सटवी काय नसते, आपलं आपण नशीब मनात असते, पण सटवी येऊन ते बसतात म्हणून सटीचं ते हे करतात, देवी वगैरे करून 4-5 दिवसानंतर ते 5वी पुजतात. पण हे सगळं खोटं आहे. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे. आणि कथा ऐकताना निद्रा झोपतो येऊ, परंतु आपल्या संसारिक कामं जी असली रातभर तो कामं करतोय, मरसपत्र कामं करतोय. पण हे कथा कीर्तन ऐकायला आला की त्याला झोप येते. भोग स्त्रीशी देता लाजे, वस्त्र दासीचे घेऊन निजे. आपल्या स्त्रीच्या बरोबर तो चांगलं वागत नाही. आणि ज्या हे असतील, ज्या अशा ज्या बाईंच्या नादाला लागतोय, त्याचं मात्र त्याचं लुगडं घेऊन झोपतोय, तिच्या अंगावर लुगडं घेऊन झोपतोय. असे लोक आहेत. तुका म्हणे जाण नर गाढवा उन्हीन. अशी माणसं ही गाढवापेक्षाही ही नाहीत. गाढव एक वेळा बरं, परंतु ही माणसं त्या गाढवापेक्षा पलीकडं आहेत असं तुकाराम सांगतोय. आणि हे तुकारामानं सगळं सांगितले. ब्रह्म हे करा, देव करा असं नाही, तर गाढवासारखं वागू नका. कोण गाढव आहेत ते सगळं सांगितलंय. म्हणून तुकाराम हा महान संत झाला, जो असा झोडपून काढतोय लोकांनी. असं कसं झोडपून काढतोय हे प्रत्येक अभंगामध्ये. सोयर्यासी करी पाहुणे रे बरा, कांडितो ठोंबरा संता लागी. सोयरे म्हणजे पाहुणे आले की त्याला पाहुणे चांगला करायचा, चांगली पक्वानं करून जेवाय वाढायचं. पण संत जर घरला आले तर त्याच्यासाठी ठोंबरा म्हणजे कोंडा कांडतोय आणि कोंड्याची भाकरी त्या संतांनी करून वाढतोय. आणि पाहुण्या पयासने आपल्या मात्र चांगली पक्वानं करून घालतोय. गायीशी देखोनी बदा बदा मारी. गाईला पाहून गाईला वाटतं तेवढं बडवायचं. घोड्याची चाकरी गोड लागे. आणि घोड्याला मात्र चांगलं संधी घालायची, त्याला चांगलं खरारा करायचा, असं घोड्याची चाकरी करतोय. पान फुल वेशेशी नेतसे उदंड. वाईट चालीच्या बाईला पान फुलं घेऊन जातो. आणि देखो नेदी खांड ब्राह्मणाशी. तर ब्राह्मणाला, चांगल्या सज्जन माणसाला सुपारीचं खांड सुद्धा देत नाही. बाईलीचा गोथा आवडीने पोसी, माता पितयासी दवडितो. बाईला आपल्या बायकोच्या जे कोण
बायकोचे मेवणे पाहुणे कोण सगळे असतील ते सासू सासरेचे त्यांची बर्दास्त चांगली राखतो. परंतु आईबापाला लांब बसवतो, जेवायचं नाही, चला घरातनं बाहेर व्हा, असे लोक वागतात. असं तुकारामानं सांगितलं. कोण सांगतोय का असं? आपला साधू तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी. तुकाराम महाराज म्हणतोय असा जो माणूस असेल त्याच्या तोंडावर थुका, काय होईल ते होईल, व्हायचं ते होऊन जाऊ. काय जातो यमपुरी भोगावया. हा यमपुरी भोगायला जातो अशा माणसाच्या तोंडावर थुका, काय बिघडत नाही, काय होईल ते होऊ दे. रासवधूतला महातीर्था माझी. कुठं पत्र आलं? 5:15 हा 5:15. 5:15 झाले. हे 2-3 आपण घेऊया तेवढे, का बंद करूया? बंद करूया चला.